नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नागपंचमी 2025 संपूर्ण माहिती, कथा, पूजा आणि का साजरी केली जाते त्यासंबंधी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण आहे. या दिवशी भारतीय संस्कृतीमध्ये नागदेवतेची पूजा करून त्याच्या आशीर्वादाने सर्पदोष निवारण आणि आरोग्य संपन्न जीवनासाठी प्रार्थना केली जाते. नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला साजरा केला जातो. 2025 मध्ये नागपंचमी दिनांक 29 जुलै रोजी येत आहे. नागपंचमीचे धार्मिक महत्त्व आणि नागपंचमी का साजरी करतात ते आपण जाणून घेऊ. हिंदू धर्मामध्ये सर्प म्हणजेच नाग हे देवतेच्या स्वरूपात पूजले जातात. नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांना अत्यंत प्रिय आहेत. भगवान शंकराच्या गळ्यातील वासुकी नाग तर भगवान विष्णू शेष नागावरती विसावतात आणि यामुळे सर्पांना दिव्य स्थान प्राप्त झाले आहे. श्रावण महिना हा शिवपूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि नागपंचमीला सर्पाची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांच्याही कृपा आशीर्वादास पात्र होता येते. या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सापाबद्दलची भीती दूर होते आणि विषबाधेचे संकट टळते असे मानले जाते. ज्या व्यक्तींना कालसर्पदोष असतो त्यांनी नागपंचमीचे व्रत केल्यास त्यांचे दोष नाहीसे होतात. आता बघूया नागपंचमीची पौराणिक कथा काय आहे. यमुना नदीतील कालिया नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित नदीच्या वर आले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता आणि तेव्हापासून नागपंचमी हा सण साजरा केला जातो. एकदा एक शेतकरी आपल्या शेतात नांगरण करत होता. शेतकऱ्याचे नांगर चुकून एका नागिनीच्या बिळावरून गेले आणि नागिनीची पिल्लं मरण पावली. रागाने त्या नागिनीने शेतकऱ्याच्या मुलाला दंश केला आणि तो मुलगा मरण पावला. त्यानंतर त्या शेतकऱ्याने नागदेवतेची मनोभावे पूजा केली आणि क्षमा मागितली. तेव्हा त्या नागिनीचा कोप शांत झाला आणि शेतकऱ्याचा मुलगा परत जिवंत झाला अशी ही कथा आहे. नागपंचमी कशी साजरी केली जातात आणि नागपंचमीची पूजा कशी करावी. तर नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी या तिथीला येते. बहुतेक स्त्रिया या दिवशी उपवास करतात. घरामध्ये नागदेवतेचा फोटो लावून त्याची पूजा केली जाते. नागदेवतेला हळदी कुंकू लावले जाते. काही ठिकाणी वारुळाची पूजा देखील केली जाते. तशीच मंदिरात देखील पूजा केली जाते. नागदेवतेला धूप दीप लावून पूजा केली जाते आणि दूध आणि लाह्याचा नैवेद्य दिला जातो. नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्याची सुद्धा प्रथा आहे. सर्व महिला एकत्र येऊन झोका खेळतात. आता आपण बघूया नागपंचमीच्या दिवशी कुठल्या गोष्टी करू नये. नागपंचमीच्या दिवशी जमिनीची नांगरणी करू नये. चाकू, सुरी, कोयता किंवा शेतात वापरली जाणारी अवजारे यांचा वापर या दिवशी करू नये. शेतकरी नागपंचमीच्या आदल्या दिवशीच जनावरांसाठी चारा वगैरे कापून ठेवतात. भाजीपाला कापू नये. तसेच महिलांनी देखील किचनमध्ये चाकू, सुरीचा वापर करू नये. या दिवशी तव्याचा वापर करू नये. आदल्या दिवशीच तवा बाजूला ठेवून दिला जातो. त्यामुळे शिजवलेले पदार्थ आणि दूध लाह्यासोबत खातात. नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी तळलेले पदार्थ खात नाही. सर्पांना दूध पाजणे टाळावे. हे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक आहे. नागपंचमीचे वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्व काय आहे. आधुनिकतेच्या काळात तांत्रिक क्षेत्रात तर विस्तार झाला आहे, पण आजही नागपंचमीसारख्या पर्वाचं महत्त्व मात्र कमी झालेलं नाही. नागपंचमी विशेष माहिती वाचल्यास तुम्हाला असे कळेल की फक्त नागपंचमी पर्व साजरं करण्याचं रूप बदललेलं आहे. नागदेवतेची पूजा करण्यासोबत आजकाल नागाच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. आज वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर औषधामध्ये नागापासून प्राप्त होणाऱ्या विषाचा वापर केला जातो. नागाच्या विषातील औषधी गुणामुळे याच्या हलक्याशा मात्रेनेही अनेक लोकांचा जीव वाचवण्यात मदत होते. आणि हिंदू संस्कृती प्रमाणे प्रत्येक प्राणी, वनस्पती एवढंच काय तर संपूर्ण सृष्टीला देवाच्या रूपात पाहिले जातं. प्राचीन काळातील ऋषीमुनींनी सर्व पूजा, पर्व, उत्सवाचं नातं या धर्माशी जोडलेलं आहे.
एकीकडे हे सर्वांची धार्मिक आस्था वाढवतात, तर दुसरीकडे अप्रात्यक्षिकरित्या व्यक्तींना पर्यावरणाशी जोडण्याचं काम करतात. याचनुसार नागाला दैवी प्राण्याच्या श्रेणीत ठेवण्यात आलं आहे आणि यामुळे नागदर्शन आणि पूजेचं विशेष महत्त्व आहे. तर धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट मात्र जरूर करा. तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण याचप्रमाणे नवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिले पोचतील. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.